आपण पाहताय अडखळ ग्रामपंचायत आणि आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच रऊफ काजी समवेत अडखळ गावातील ग्रामस्थ। रऊफ काजी यांनी पुन्हा एकदा पात्र ठरलेल्या सरपंचांच्या कामगिरीवर आता प्रश्न उपस्थित केला। या ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचे थेट आरोप आता उपसरपंच काजी यांच्या वतीने करण्यात येत आहेत। या ग्रामपंचायतीच्या कारभाराची पोलखोल आता थेट उपसरपंचांनीच केली आहे। कंत्राटदाराला आणि त्यांच्या कामगारांना कशा पद्धतीने ग्रामपंचायतीची इमारत राहण्यासाठी देण्यात आली, कोणाच्या परवानगीने सदरी शासकीय इमारत कंत्राटदारांना राहण्यासाठी देण्यात आली, याबाबत उपसरपंच काजी यांनी आज पत्रकारांसमोर हा काळा गोंधळ उघड केला। आपण थेट प्रत्यक्षपणे पाहू शकता कशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या इमारतीचा गैरफायदा या कंत्राटदाराला करून देण्यात आला, यांना कोणी परवानगी दिली, ग्रामपंचायतीमध्ये राहण्याकरता असे अनेक आरोप उपसरपंच काजी यांनी थेट केलेत। नक्की काय प्रकारे काय घडतंय आपण थेट पाहणार आहोत। ग्रामपंचायतीचा उपसरपंच आणि आताचा कारभारी सरपंच म्हणून माझ्या 27 तारखेपासून जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पडत असताना ज्या वेळेस माझी जबाबदारी आली आणि पब्लिसिटी झाली, लोकांना कळलं, तिथपासून लोकांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत काढायला रात्रीचा उघडा असतो, वरचा भाग लाईट चालू असते, इथे काय कामगार येतात जातात, हा काय विषय आहे। त्या संदर्भात आम्ही त्याची पाहणी केली। पाहणी केल्यानंतर ते एक ठेकेदाराचा साहित्य हातरून जेवण बनवायचं साहित्य, गॅस, पाण्याचे ड्रम आणि बाथरूमचा एवढा वापर आणि एवढी घाण त्या हॉलमध्ये आहे बाल्कनीमध्ये। आणि विशेषमध्ये ग्रामपंचायतीच्या स्वतःची मालमत्ता जे कार्पेट आहे, साधारणतः ते हजारो रुपयाचा कार्पेट आहे, काही हजाराचा, ते सुद्धा बाहेर बाल्कनीत फेकलेलं आहे। आणि अशा अवस्थेत ती सगळी पाहणी केल्यानंतर आता आम्ही विचारणार कोणाला, मी भरभारी माझ्याकडे असल्यामुळे मी ग्रामसेवक मॅडमांना विचारलं, मला मॅडम हे काय आहे, तुमच्या आधिपत्यामध्ये काय दिलं का, कुणाला राहायला काय कसं काय, ते तात्कालिक सरपंचांनी दिलं होतं, त्यामुळे मला माहिती नाही। जलजीवनचं कॉन्ट्रॅक्टर आहे, इथं राहतो, लोकांनी सांगितलं, मी त्याची माहिती करतो आणि तुम्हाला सांगेन। त्याविषयी त्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही। वेळोवेळी इच्छा असताना 26 जानेवारीची तकूर सभा मागील 23 तारखेला 11 तारखेला झाली फेब्रुवारीच्या, त्यावेळेस मनोज शिर्के हे माजी उपसरपंच आहेत आणि मसोंड्यावाडीतले भरपूर ग्रामस्थ होते, विद्यमान सदस्य, अनेक लोक, जयप्रकाश घाग हे माजी अध्यक्ष, तंत्रमुक्त, अनेक पोलीस पाटील, सगळे ग्रामस्थ होते। त्यांच्या समोर हा मुद्दा उपस्थित झाला की आपली कार्यालयाची जी इमारत आहे, शासकीय इमारत, आणि ह्याचा वापर कोणतरी एक ठेकेदार करतो, हा कसा काय, का ठेवलात तुम्ही, आणि इथे हॉलमध्ये बसायला जागा नाही ग्रामसभेला, आणि हे बोजा बिस्तर एवढी घाण आहे बाल्कनीत, त्याचा विषय काय। तर तो प्रश्न मी पुन्हा ग्रामसेविका मॅडमला, मॅडम म्हणलं हा विषयाचं उत्तर आपण कसं देणार काय आता सभागृहाला। मॅडम म्हटलं मला माहिती नाही, ते मी माहिती घेतो, ते कदाचित तात्कालिक सरपंच, म्हटलं आता लोकांना काय उत्तर द्यायचं, तर म्हटलं त्यांनी मला सांगितलं तुम्ही आता सरपंच म्हणून आत्ताचे परभारीत लोकांना सभागृहाला प्रश्नाचं उत्तर देऊन टाका की आम्ही 1-2 दिवसात ते ताबडतोब खाली करू आणि ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छ करून घेऊ। तसं मी त्या ग्रामसभेला उत्तर दिलं, परंतु आज मी पुन्हा परवा पण आलो, काल आलो इथे कार्यालयात, तशाच अवस्थेत ते सगळं साहित्य आहे, आता या पाहणी केली तशाच अवस्थेत आहे। तर पुन्हा मी ग्रामसेवक मॅडमला फोन केला आज, मॅडम काय झालं, आपण लोकांना उत्तर देऊन 10-11 दिवस झाले। यांनी केलेल्या आरोपांवर आता ग्रामपंचायतीकडून उत्तरे दिली जातील का, ग्रामपंचायतीच्या अधिकारी वर्गाकडून प्रश्नांची उत्तरं दिली जातील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी। चर्चेत विषय